काय धार्मिक विचाराचे लोक मला काय म्हणते तर धार्मिक विचार मांड जगासमोर, धार्मिक विचाराबद्दल बोल, विषय आण जगासमोर धार्मिक विचाराचा. पण धार्मिक विचार काय आहे हे कोणाला मान्य आहे का? तसंही पहिली गोष्ट मी आताच्या काळातली आहे बरं का. पण धार्मिक विचार काय आहेत, काय होते हे कोणाला मान्य करायचं सांगा. हे 33 कोटी देव हे धार्मिक विचार आहे का? धार्मिक विचार तथागत गौतम बुद्ध भारतातच नाही तर अख्ख्या जगात म्हणायला हरकत नाही. धार्मिक विचार तथागत गौतम बुद्ध, पण ते कोणाला ऐकून घ्यायचं नाही. उलट त्याला नष्ट करायचं आहे. आणि त्याच्यामुळंच तर हे 33 कोटी देवदेवता पैदा झालेत, एक झालेत, एकत्र आलेत. आणि ते कसे आलेत म्हणून माहिती आहे का? ते कोणची तरी एक बाई म्हणते मी तिला, तिला लय उच्च दर्जा आहे राणीचा, पण मी नाही म्हणत राणी. काय म्हणायची ती म्हणा तुम्ही. तिनं काय केलं म्हणून का कांबळाच्या फुलामध्ये 3 अंडे दिले म्हणून. तिच्याकडे 3रा डोळा होता म्हणून माय. 3रा डोळा ते कमालीचा. 3 अंडे दिले, त्याच्यातून निघाले म्हण ते बर्मा, विष्णू, महेश. झाले ते मोठे झाल्यावर त्याच बाईनं काय केलं म्हणून त्यांच्याकडे इच्छा जाहीर केली म्हणून शारीरिक संबंधाची. तुम्ही माझ्या संग करा, मला लई हे 33 कोटी देव जे आहेत ना ते एकत्र आणायचेत, पैदा करायचेत. असं काय असं तर त्यानं इन्कार केला म्हणून, नकार दिला म्हणून बर्मा विष्णूनं. तर त्या बाईनं, राणीनं, आता म्हणते की राणी, त्या बाईनं त्या तिघायला नष्ट केलं म्हणून, त्यानं नकार दिला म्हणून. मग गेली म्हणून महादेवाकडे गेल्यास म्हणली म्हणून तू माझ्या संग कर शारीरिक संबंध. तर ते म्हणला म्हणून मायला आता हे खेळ वेगळाच आहे, पण हिच्याकडे खेळ ज्यानं व्हायला आहे ना तेच आपण हिचं घ्यावा विचार केला त्यानं. आणि म्हणला म्हणून मी तयार आहे, पण ते तुला 3रा डोळा आहे का ते मला दे. तर ती झाली म्हणून तयार. आता कशा बाया चटकून होत्या जरा गुलीमुली लावल्या की. आणि तसंच पहिलं बी महादेवानं 3रा डोळा मागितला, तुला करतो म्हणला म्हणून घेतला 3रा डोळा तिच्याकडून. 3रा डोळा तिच्याकडून घेतला आणि तिलाच भस्म करून टाकलं. आणि मग त्या बर्मा, विष्णू, महेश ह्यांना पुन्हा जिवंत केलं त्या 3ऱ्या डोळ्यापासून आणि तिला भस्म करून टाकलं. मग तिची ती राख, त्याला काय म्हणते तू, ते काय म्हणते की अंगाला लावते ती. मग त्या भस्मातून, भस्मच म्हणते वाटतं, मला तेवढी जाण नाही बरं का देवाबद्दल. मग ते भस्म जे आहे का त्या भस्मापासून पुन्हा आणखीन दुसऱ्या 3 देव्या तयार केल्या म्हणून. ह्याच सरस्वती, लक्ष्मी आणि दुसरी कोणची असं प्रसिद्ध झालेली एखादी देवी. अशा देव्या तर लयच लय मोठ्या आहेत का नाही, भयानकच देव्या आहेत. पण पार्वती एक आहे की, त्या पार्वती संग तर काय घडलेलं आहे म्हण बाई, लय भयानक घडलेलं आहे. आणि आता वास्तव्यात आहे ती तिकडं उज्जैनमध्ये आहे बघा, तुम्हालाही माहिती असेल. त्या पार्वतीच्या बापानं कुठला तरी हे होम का मोम ठुला म्हण, होम ठुला म्हण पार्वतीच्या बापानं. सगळ्या देवतेला बोलविलं म्हण होमाला, आणि त्या महादेवाला आणि पार्वतीलाच बोलविलं नाही म्हणून स्वतःच्या लेकीला. त्या पार्वतीला आला म्हणून राग, ती गेली म्हणून त्या कार्यक्रमात होंबामध्ये. पुन्हा मग तिथं ते महादेवाला लयच बोला म्हणून तिचा बाप माया नवऱ्याला कसा बोला म्हणून त्या पार्वतीनं त्या होंबातच उडी टाकली म्हणून जीव दिला म्हणून. मग आला महादेवाला लय राग आला म्हणून, नुसता तन 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 करीत गेला म्हणून.
आणि तिला घेतलं म्हणून उचलून त्या जळालेल्या पार्वतीला घेतलं म्हणून खांद्यावरून पुन्हा लागला म्हणून तांडव करायला. हा सैतान नुसता झाला म्हणून पुन्हा. हां मसन वाटत राहणारा महादेव आहे की सैतान झाला म्हणून. आणि सैतान झाल्याच्या नंतर पुन्हा मग हे विष्णू महेश हे आहेत ना त्याला लय भीव वाटायला म्हणून. आता महादेव म्हणजे सगळ्या सृष्टीचा बाप आहे, म्हणजे महादेव मोठा आहे, देवात देव महादेव. आता ह्याची अर्धांगिनी मिली, आता हे काही बी करू शकतं या सृष्टीमध्ये असं म्हणायली म्हणून. पुन्हा मग त्या विष्णूनं काय केलं म्हणून त्याच्या त्या बोटातलं हे असतं का ते चक्र तेच असं हिबाळलं म्हणून. आणि त्या पार्वतीचे असे तुकडे करून टाकले म्हणून शरीराचे. मग ते तुकडे गोळा करीत ते महादेव जेवढे भेटले तेवढे करीत असेल की गोळा महादेव तुकडे बायकोचे. पण असा एक तुकडा तिकडं त्या उज्जैनमध्ये तिकडं जाऊन पडला म्हणून माय. ते म्हणजे मूत्रपिंड. प्रत्येक जण जिथून जन्माला येत आहे का ती जागा लघवीची जागा मूत्रपिंड ती पडली तर जग जाहीर त्या मूत्रपिंडाचा आज एवढा जयजयकार आहे. कामक्या देवी असं काहीतरी म्हणतात बघा त्या देवीला, कामक्या देवी. लय महत्त्व देतात लोक. आणि सरळ खुल्ल्या डोळ्यांनी लघवीच्या जाग्याची पूजा पाठ करतेत आणि खूप महत्त्व देतेत. ठीक आहे, मान्य आहे. मूत्रपिंडातूनच प्रत्येकजण जन्माला घेत आहे. हां पण ते मानसिक पाळी जास्ती ना ती थोडी विचित्र असते. म्हणजे मनुष्य जातीला कसं तरी गिल्टी फील व्हायला पाहिजे, म्हणजे घाण वाटायला पाहिजे. तर तिथं काय करते तर ते मानसिक पाळी येते म्हण तिथून मूत्रपिंडातून महिन्याला का वर्षाला. आणि ती आली की ते पाणी म्हणून ते म्हणजे प्रसाद म्हणून पितेत. त्यानं काय होतंय म्हण सगळे पाप पुण्य सगळं स्वच्छ होतंय. म्हणजे पाप केलेले धुवून निघतात म्हण. ती प्याल्यावर इटाळाचं पाणी प्याल्यावर धुवून निघत आहे म्हण. शिका जरा काही लोकांनो शिका. मला उलटी यायली व तुम्ही शिका म्हणायली या. आता ह्याच्यावरच तर बोला म्हणू लागला तुम्ही. धार्मिक घ्या आता धार्मिक. पण हे खरं आहे बरं का, खोटं नाही. हां मूत्रपिंडाची पूजा एकदम काय म्हणते तो जोमामध्ये होती या. बघा सर्च करून बघा, माहिती घ्या. माहिती नसली तर बरं का. आणि ज्यांना माहिती आहे ते कमेंट करून सांगा. आणि हां ती पूजा पाठ जे मानतात ना त्यांना मी बोलायला वाईट वाटून तर वाईट वाटून घेऊ नका. मी काय कुणाची निंदा करीन आहे आणि मी निंदा का करू. मला बी मूत्रपिंड आहे, मी बी त्याच्यातूनच पैदा केले. तर मला मानसिक पाळी येते या. आणि ह्या जगामध्ये असे काही लोक आहेत वास्तव्यामध्ये, कळलं काय. बाईचा आदर नाहीत करीत तेव्हा मग ती मानसिक पाळी असं वाटतं की आडवं पाडून त्याच्या नरड्यात घोटावी. कळलं काय, वाटतंय तसं. तर त्या उज्जैनमध्ये ज्या गोष्टीची पूजा होती त्या गोष्टीतून प्रत्येकजण जन्माला येतंय हे सत्य आहे. त्याचा आदर करायला पाहिजे.
मला मान्य आहे. पण एवढं बी नाही व अंधविश्वास पाहिजे. हां, देवीला मानसिक पाळी येते आणि पुन्हा ती प्यायची आपण प्रसाद म्हणून का तर आपले पाप धुवून निघत येतं. एका बाजूने विचार केला तर पाप करणाराला ते पाजणं लय गरजेचं असतंय. त्यानं पाप धुवून निघणार नाहीत मग तर बरं का. त्यानं पाप धुवून निघणार नाहीत. त्याला काय म्हणायचं, ह्याच्या कर्माचे फळ हे भोगायला या. आता समजा जसं की माझ्याकडं मूत्रपिंड आहे, मला बी मानसिक पाळी येते, पण माझ्यासोबत जर कुणी असं चुकीचं बोलन वागन करीन म्हणजे माझ्या मूत्रपिंडाची कुणी छेडछाड करायला बघल तर त्याच्यातूनच निघणारं ते मानसिक पाळीतलं त्याच्या नरड्यात घोटणं लय गरजेचं आहे. का तर ते एक दुष्ट खराब आहे. ते खराब कळलं का, खराब आहे. माया हिशोबानं घाण आहे. तुमच्या बघा आता पवित्र आहे का अमृत आहे का स्वच्छ आहे. काय बोलायचं धार्मिक ह्याच्यावर काय कशाला उगाच काही बी बोलायला लाविता. चांगलं चालू आहे चलू दे की. आत्ताच्या काळामध्ये जे आहे त्याच्यावर मी बोलते. हां, मला जे बोलतंय त्याच्यावर मी मुद्दा म्हणून एक तुमच्यासमोर मांडीते. चालू कंडिक्शन आहे ना मागा. काय ते सेकंड हँड आहे का काय, कुठल्या काळातलं. आता जे घडतंय, आता जे चालू आहे आताच्या वास्तवामध्ये म्हणजे आताच्या काळामध्ये त्याच्यावर मी बोलते. उगं काहीतरी बोलायचंय म्हणून बोलत असते. कशाला एवढं मनावर धरता, माझा नाद कशाला करताव. नका करू. शेवटी तुम्ही बी माणूस आहेत, मी बी माणूस आहे. मूत्रपिंडातूनच जन्म घेतलेला आहे आपण सगळ्यानं. आणि मग उगाचच काहीतरी आपल्या तोंडानं वाईट वक्त बोलून मला बी कशाला वाईट वक्त बोलायला हवीताव. नका असं करी जाऊ. करमणूक म्हणून उगा एक सोशल मीडियावर आहे. मला म्हणते तर धार्मिक विचारावर काहीतरी विषय आणा बोला, जगासमोर मांडा. हे तुमचं वय आहे का डांगची खोकची करायचं, कुठल्या तरी गाण्यावर व्हिडिओ बनवायचा, समजा पैनावा हे जरा वेगळा घालायचा. अरे काय आहे हे जीवन, पुन्हा पुन्हा नाही, एकदाच आहे. काय व्हायलं या शानसोक थोडेसे केले म्हणून स्वतःच्या जीवासाठी. कुठं बिघडायलं या, कशाला ज्ञान देताव ज्ञान देताव. ज्याला जसं वागायचंय तसं वागू द्या. आत्ताच्या काळामध्ये प्रत्येकाला स्वातंत्र्य दिलं या स्वतःसाठी बरं का. तुम्हाला जसं वागायचंय तसं तुम्ही वागा की बाबा, पण त्याच्यामध्ये दुसऱ्याला इन्व्हॉल्व का करायला नका करू. अंगाशी येतंय ते. मी बघा बरं कुणाला इन्व्हॉल्व करते का आधी सुरुवात तुम्ही करताव, त्याचा डिएंड मी करते. हे खरं आहे. पण मी माझ्या स्वतःसाठी कसं वागायचंय हे निर्णय तर मला घेऊ देत जा ना. कशाला ज्ञान देता. देवधर्म करान, कुठं तीर्थाला जाण, कुठं ते गांडीतलं पाणी पियान. माणसाला वय दाखविता. अरे वयात असताना बोकांडीवर बसतंय नवरा, ते उठत नाही. मग स्वतःला येळ द्यायचा का.
शान स्वक अशी मी बोलते. आता जरा गाडी स्थिरावर आलेली असते. सगळं कसं निरामाय असतं. लेकरं बाळ मोठाले झालेले असते. तर करायच्या टायमाला लेकरं पैदा करायचं जास्त इम्पॉर्टंट महत्त्वाचं असतं. लेकरं पैदा केले तर त्यांना लहानाचं मोठं करायचं असतंय. आणि लहानाचं मोठं करता करता गांड फाटती. पुन्हा आणखीन कळलं का? हागत येतं, मुतत येतं, झोपत येतं, उठत येतं, रडत येतं, पडत येतं, खायला मागतं येतं. त्याच्यानं बघा उगाच ज्ञान देणं बंद करी जा. आणि जे दिसतंय बघू वाटलं तर बघत जा, नाही तर सोडून देत जा. ज्याला जसा वेळ मिळतंय ते तशी जिंदगी काढणार. ह्याच्यामध्ये काही चुकीचं नाही. कळलं का? लागलाय मला नाद. भटकली आहे मी, मला माहिती आहे. पण एवढी बी भटकले नाही की स्वतःचा आत्मसन्मान असा कुणाच्या पायंदळी घालीन टाकीन. माझे मायबाप मेलेत ना, तेव्हापासून मी कुठंतरी खरोखर एकटी पडले असं मला वाटतंय. आणि ते इथं बघू का तिथं दिसतेन का, तिथं हुडकू का इथं हुडकू का, हे असं करीत 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 कुठंतरी मी एक वेगळ्याच ट्रॅकमध्ये घुसले. ते म्हणजे सोशल मीडियावर. सोशल मीडियावर आहे ह्याचा अर्थ मी चुकीची झाले शक्यच नाही. स्वतःसाठी जगणं चुकीचं नाही. लय काय बोलायला आहे, पण आता मोठा व्हिडिओ व्हायला आहे. बस झाला आता, चला जाऊ द्या.